अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मूर्तिजापुरात तिकीट तपासनिकाने अर्थातच रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवले आहे. सविस्तर न्यूज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरच मालगाडीसमोर उडी घेत टीसीने आत्महत्या केली आहे. काल रात्री दरम्यान ही आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. सुमेध मेश्राम असे आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचं नाव आहे. विशेष म्हणजे सुमेध मेश्रामवर अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस अटक करणार होते याच भीतीने मेश्राम यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. सुमेध मेश्राम यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मेश्राम यांच्यावर अत्याचार केल्याचा तसेच विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पीडित मुलीवर मूर्तिजापूर शहरातीलच एका कॉलनीमध्ये घर सामान काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप मेश्राम यांच्यावर होता. कुणाला काही सांगितलं तर आईसह तुला जीवे ठार मारू अशी धमकी देखील पीडितेला त्यांनी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. यात पीडित मुलीला गुंगीचं औषध दिल्याचाही आरोप आहे. अखेर पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला आणि आईने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशन गाठलं. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार मृतक सुमेध मेश्राम यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. या संपूर्ण घटनेनंतर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील रेल्वेच्या कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मृतक सुमेध मेश्राम यांच्यावर गुन्ह्यानंतर कोणी दबाव टाकत होतं का हा प्रश्न यातून उपस्थित होतो आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस आणि लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.